हॅलो गाईज, स्वागत आहे माझ्या यूट्यूबच्या नवीन व्हिडिओमध्ये. गाईज काल रत्नागिरीला वगैरे मस्तपैकी फिरून आलो. जरा उदास पण झाली आणि आता आम्ही जातोय खिरडीत, कारण ती काम आहे, पोच वगैरे द्यायचे. आणि माझ्यासोबत आहे आपला बारक्या, म्हणजेच माझा ड्रायव्हर. तर भाऊ तुला कसं वाटतंय सेलिब्रिटी सोबत फिरून? अबे बायल्या, ती चड्डी घालतेस ना ती पप्पांची दुमडून, ती ज्या दिवशी घालायचं बंद करशील तेव्हा तुला मी सेलिब्रिटी मानेल. बायला ही माझी आहे, माझी दुमडून घालतोस पप्पांच्या चड्ड्या, घंटा ही काय स्वतःला सेलिब्रिटीची स्पेलिंग बोल. तर गाईज ब्लॉग लास्ट पर्यंत बघत राहा आणि कसा वाटतं ब्लॉग तर नक्की कमेंट मध्ये सांगा. तर गाईज आता आम्ही आलो धवलला, खिरडीतलं काम वगैरे करून आलो आणि माझ्यासोबत आला दुसरा ड्रायव्हर पार्थ आमरे. चड्डी आणि भावाला चप्पल घ्यायची आहे, तर भाव म्हणतो ही घ्यायची आहे. एकदा ट्राय करून बघ ना पार्थ. गाईज इथे धवल मारला आलेलो आणि चप्पल वगैरे काय आवडली नाही भावाला, म्हणून भाव परत आता दुसरीकडे जातोय. हो तर गाईज ती गाडी ठेवून आपण आपल्या अवकातीवर आलेलो आहे, हे बघा. आणि आता परत मार्केटला जातोय भावाला चप्पल घ्यायला नाशिकमध्ये. आपल्या भावाला आयटम भेटले, लवकर राहू देतील. ओ आज भावाला आज खरं प्रेम भेटलंय भावाचं आणि ते चप्पल घ्यायला लागलोय. तिथं पण जो घाण करताय. तर काय आता आम्ही जातोय विसाव्याला आणि जिमचे वगैरे मित्र वगैरे सगळे आहेत. आणि बघा मला तर म्हणजे माझी स्पॉटला आलो आम्ही. इकडे खाली इकडे बसायला वगैरे आहे आणि खाली गाव वगैरे आहेत. ही सगळे म्हणजे धामण देवी आहे. ही धामण देवी आहे आणि ती तिकडे पुढं ही आपली वाशिष्ठी नदी आणि बादशा असा. आणि संध्याकाळचे म्हणजे पब्लिक वगैरे संध्याकाळचे येतात आणि बादशा असा सीन आहे इकडून. हो आणि हा इकडं आमचा चिपळूण, इकडं सोनगाव वगैरे आहे या साईडला. आणि वरती हायवे, मुंबई गोवा हायवे. गाईज आम्ही केपीत आलोय मस्तपैकी दररोजच्या स्पॉटवर आणि खाली धुकं वगैरे आहे. आणि आता जेव्हा पण तू इकडं बघ ना, तू इकडं बघ गाईज, चंपू बघा गाईज. आणि गाईज चहा वगैरे आणि कुरकुरे वगैरे आणलेत. हे तिकडे चहा पिणार आहेत. आणि गाईज मी ब्रँड आहे ना म्हणून मी कुरकुरे खाणार आहे, कारण चहा वगैरे आपण पियत नाही. आणि गाईज बादशा वातावरण आहे, कारण हिवाळ्यात पण पाऊस पडतोय असं म्हणजे मला तरी वाटतं पहिल्यांदाच झालंय मी जन्माला येऊन. आणि पुढं परशुराम घाट वगैरे दिसतोय, पण हा गाईज वरचा परशुराम घाट आहे. लागलाय माझ्या बाय नंदा ए. आणि गाईज चप्पल माझी फाटले भाया. मम्मी कडून तुझ्या लय अपेक्षा आहेत, का असं करतोय बघ. मी चप्पल फेकून मारीन चप्पल. नड ना बायल्या, नड नड. हा ओ ओ ओ दूधू. चपलीचं निधन झालेलं आहे आणि त्याला जिवंत करत आहोत. भावपूर्ण श्रद्धांजली देत आहे मी. पण गाईज असं मी होऊन देणार नाही, जिवंत करायचं, कारण चपलीला मी जीवनदान देणार आहे. धावपळीमुळे इकडे विस्तरलेलं असे जीवन. गाईज पहिलं ऑपरेशन किडनॅप नको, थांब ती ठेव. ते चपलीचा काय विषय नको करू. गाईज ह्या चपलीचं मी ऑपरेशन करणार आहे. इकडचं हाड बाहेर आलं, इकडचं बाहेर. डॉक्टर किती टाके पडतील सांगू शकत नाही, कंडिशन क्रिटिकल आहे. अरे त्याला भूल लिहिली काय चप्पल, भूल दे, इंजेक्शन दे. हा बुच लाव. अरे पप्पा तुला पप्पांचं स्वप्न तू सायंटिस्ट व्हावं, तू करतोयस का? डॉक्टर होता. इंजेक्शन मध्ये भरल्या बसलं इंजेक्शन. गाईज ही तर पूर्णच गेले. त्याचा पोस्टमॉर्टम पण होतं. नाही मी गाईज तिला दुरुस्त करणार. दुरुस्त नाही, इंडियातला जिवंत. डॉक्टर पहिल्यांदा असं बोलतो की पहिल्यांदा असं डॉक्टर बघतोय कुरतुरे खोसताना आईचा घुम. गाईज तुम्ही ह्या शब्दाला हायलाइट हो. जीवनदान भेटलेलं आहे सोम डॉक्टर यांचा. विजय असो. आता इकडे मोठा विषय आहे, इकडे रेस्क्यू विषय. भैया हात काढ जरा तुझा. सॉरी.
जरा पाठीचा तू भैया. सॉरी. डॉक्टरांना काय तिचे काय जे नातेवाईक असतील त्यांनी देवाकडे प्रार्थना करावी. साहेब भगवान. चलो चलो. पण गाईच 12वीत आहेस ना रे? ना थांब 2 मिनिट भाई म्हणजे याला स्कोप आहे पुढे, डिस्टर्ब ना करे. काय करू शकतोस तू. भाई तू ते शिव देऊ नाही चपलेचं दुकान हा. शिवाय भेंडी करू धंदा शकतो. चांगला आहे रे. बिझनेस 2 मिनिटं थांब. बिझनेस चप्पल मध्ये माझ्या हप्ते बोलू नका ते. इथं डॉक्टर काम करत असताना प्रॉपर होऊ दे. ऑपरेशन इज ऑपरेशन. वेट कॉन्सन्ट्रेशन इज कॉन्सन्ट्रेशन. कॉन्सन्ट्रेशन इज अबे बायला राहू दे. झालं सर. डॉक्टर तुम्ही कुत्ता आहे का? 2 मिनिट नाही कुत्तत नाही मी. डॉक्टर मला सांगा तुम्हाला ही डिग्री घ्यायला किती दिवस लागले होते? त्याला मी 5 वर्ष हे केलेलं आहे. डिग्रीचं नाव काय होतं? डिग्रीचं नाव कामा CMBA. शिव MBA होतं काय? CMBA म्हणजे फुल फॉर्म माहिती आहे का सर? ना ते नाही मी ते विसरलो. ते जेव्हा शिकवत होते तेव्हा मी कॉलेजला नव्हतो गेलो त्या दिवशी. ओके करा. आणि काय लास्टची स्टेप उरलेली आहे. तुमच्यासोबत ते मित्र होते ते कुठे शिकायला होते ते पळाले यांचं प्रॅक्टिकल बघून. ते त्या दिवशी आलेले म्हणून ते बूट शिवतात. मी अजून चप्पल गाईज तुम्हाला पण तुमच्या चपले शिवायचे असतील तर माझ्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. 75 17 27 18 92 लगेच कॉन्टॅक्ट करा. तू नंबर चुकीचा बोललायस माझा. मग बोलू नीट. हा नीट. तुझं आयुष्य नीट तुला हलवायचं ना पुढं. तर गाईज आपलं हा बद्दा हकतोय आपला. हा बद्दा. तर गाईज पण मी नाही लोकांची प्रार्थना कमी पडते. प्रार्थना करा गाईज. तर गाईज आपला सक्सेसफुल झालेला आहे प्लॅन. नको गाईज अर्धवट गेला भाऊ. नको तुटला. गाईज वेट गाईज परत तुटला. परत तुटलं. भाया तुझं आणि तुझ्या बायकोचं लपडं पण मी असंच तोडणार आहे. चालेल लक्षात ठेव. काय आता आलो जिमला आणि जिमची शिफ्टिंग वगैरे चालू आहे. आणि आपले कामाला माणसं ठेवलेत 2-3 कामाला अशी माणसं ठेवलेत. तर असे काय कामाला माणसं वगैरे ठेवतो मी. आणि तिकडे डंबल सेक्शन वगैरे. आणि म्हणजे तिकडच्या जिमचा इश्यू झाला म्हणून इकडे केले. अजून म्हणजे जिम काय म्हणजे रेडी झाली नाही, लवकरच होईल. आणि आपली माणसं कोणाला हवे असतील तर कॉन्टॅक्ट करा. खाली कमेंट करा आम्हाला जिम फिटिंगसाठी माणसं पाहिजेत. महिन्याची हजेरी आपलं दिवसाची हजेरीची 500 आहे. ते 400 आहे आणि सोमची 300 आहे. ना गाईस आपण कसं ओनर आहे ना, आपण ब्रँड आहे. आपण कामं करत नाही. बेल वगैरे सगळे ठेवलेत. आणि इकडं मशीन वगैरे सेक्शन येणार आहे. इकडं जेंट्स टॉयलेट, इकडं लेडीज टॉयलेट आहे. आणि त्याच्याच बाजूला असं म्हणजे चेंजिंग वगैरे रूम करणार आहेत. आणि अजून मला वाटतं 5-6 दिवस तरी जातील जिम करायला. आणि वरती कार्डिओचं सेक्शन आहे. आणि बादशाची तिकडं पण बादशा होती जिम, पण जरा मोठी होती, जरा छोटी आहे. आणि बादशा जिम होणार आहे परत एकदा.